आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याक विभाग सोलापूर यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या फाउंडेशन, संस्था, संघटना यांचा सत्कार करण्यात आला। सोलापूर रंगभवन चौकातील समाज कल्याण केंद्र या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष महबूब तांबोळी हे होते। यावेळी प्राध्यापक डॉक्टर अब्दुल रहमान गदवाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतच अल्पसंख्याक लोकांना संरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला घाबरण्याचं काहीच कारण नाही। आजचं केंद्र सरकार हे अल्पसंख्याक लोकांबद्दल दुजाभाव करत आहे। शिक्षणाच्या बाबतीत घटनेमध्ये बाबासाहेबांनी दिलेले अधिकार हळूहळू कमी करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे असे सांगितले। तसेच धम्मरक्षिता कांबळे यांनी बौद्ध धम्म हा जगामध्ये पसरलाय आणि तो मानववादी आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलं आणि तमाम भारतीयांना धम्माची दीक्षा दिली असे सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष महबूब तांबोळी यांनी सध्याच्या वातावरणानुसार सर्व अल्पसंख्याक धर्माच्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, तरच आपला विकास होणार आहे असे सांगितले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते आस्था बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित आस्था रोटी बँक, परिवर्तन फाउंडेशन, युवक क्रीडा मंडळ, कायनात बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मानवाधिकार संरक्षण संघटना, उडान सोशल फाउंडेशन, सारा बहुउद्देशीय संस्था, ओम साई महिला बहुउद्देशीय संस्था, माहिदिया सोशल फाउंडेशन बार्शी, आधार फाउंडेशन बार्शी इत्यादी संस्थेच्या पदाधिकारी यांचा शाल, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। यावेळी रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष सुबत वाघमोडे, माणिक आठवले, सुखदेव साबळे, श्रीमंत गायकवाड, धर्मा माने, संगराज बिराजदार, सलीम मुल्ला, इम्रान शेख, इब्राहिम शेख, नसरीन शेख, रफीक शेख, संदीप ससाने, कविता ससाने, पूनम मोरे, संगीता क्षीरसागर, कल्लाप्पा बनसोडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब परीक्षाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन धर्मा माने यांनी केले। आपल्याला माहित असेल की आपल्या देशामध्ये जो अल्पसंख्याक समाज आहे तो त्या अल्पसंख्याक समाजाच्या संविधानामध्ये कलम 29 आणि 30 मध्ये अल्पसंख्याक समाजाच्या विकासाकरता बाबासाहेबांनी कलम ठेवलेला आहे। जेव्हा आपण संविधानाचा अभ्यास करतो, संविधानामध्ये कुठेही अल्पसंख्याक समाज म्हणजे नेमकं कोण कुठे आपल्याला उल्लेख सापडत नाही। विशिष्ट समाज, विशिष्ट समुदाय, विशिष्ट धर्म हा अल्पसंख्याक आहे असं संविधानामध्ये कुठेच नाही। पण ही जबाबदारी त्यांनी नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज दिली आहे। आपल्या देशामध्ये 1992 मध्ये नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी हे गठीत झालं। त्या कमिटीच्या अध्यक्षाला, त्या कमिशनच्या अध्यक्षाला जबाबदारी भारत सरकारने दिली होती। त्या कमिशनने सगळ्या देशाचा अभ्यास करून त्यांनी आपल्या देशामध्ये 6 मायनॉरिटी तयार केल्या। 6 मायनॉरिटी आहेत असं त्यांचं कन्क्लुजन आहे। मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, पारशी आणि जैन हे असे 6 मायनॉरिटीज आहेत आणि यांची लोकसंख्या पण फार वेगळी आहे। आपण देशाचा सेन्सस रिपोर्ट पाहतो, जे व्यक्ती आहेत त्यांची निवड करून त्यांच्यावर शाबासकीचा हात ठेवणे हे बाबासाहेबांचे विचार। तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला शुभेच्छा देतो की आपण असेच आपले चांगले काम करत राहा आणि ज्या संघटनेची आज निवड झालेली आहे त्या संघटनेला शुभेच्छा देतो आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो की बाबा तुमची जबाबदारी वाढलेली आहे। तर जे संघटनेला आज पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी समाजामध्ये आपले असंच विचार, आपले काम असंच वाढत राहावं एवढंच सांगून मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।